मी आता नांदेडच्या पूरग्रस्त रावणगाव जिल्हा परिषद शाळेसमोर आहे। आपण बघतोय हा संपूर्ण जिल्हा परिषद शाळेचा परिसर आहे। मात्र या ठिकाणी जे आहे ते गुडघाभर चिखल साचलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शाळेच्या आवारात सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर या शाळेत चिमुकले शिक्षण घेत होते, ज्ञानार्जन करत होते। मात्र या ज्ञान मंदिराची मुसळधार पावसामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे ही दुरावस्था झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळते। नित्य नियमानं रोज या ठिकाणी परिपाठ व्हायचा, चिमुकल्यांची आहे ती शाळा गजबजून जायची। मात्र गेल्या 2 दिवसापासून या शाळेत कोणीही फिरकलं नाही आणि अशा पद्धतीनं या शाळेची मोठी दुरावस्था या ठिकाणी झाली आहे। खरं तर हेच चिमुकल्यांना पोषण आहार देण्यासाठी उभारण्यात आलेलं स्वयंपाक रूम होती। मात्र ही स्वयंपाक रूम सुद्धा या पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते उद्ध्वस्त झालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अक्षरशः या सगळ्या शाळेमध्ये जे आहे ते चिखल साचला आहे। अशा पद्धतीने बघतोय या विद्यार्थ्यांसाठी वॉश बेसिन तयार करण्यात आलं होतं, याची सुद्धा मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। अशा पद्धतीने टाकी या ठिकाणी पडली, वर्गखोल्यात सुद्धा मोठं नुकसान झालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ह्या जिल्हा परिषद शाळेत जे आहे ते अशा पद्धतीनं नुकसान झाल्यामुळे आता पुढच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं भविष्यसुद्धा टांगणीला लागलं आहे। आपण जर बघितलं तर हे जिल्हा परिषद शाळेचं हे ऑफिस आहे। यामध्ये जे आहे ते या विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे कागदपत्र होते। जवळपास 7वी पर्यंत या ठिकाणी शाळा आहे। 40 ते 50 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात। मात्र अचानक आलेल्या या पूर परिस्थितीमुळे या सगळ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र जे आहेत ते या पुराच्या पाण्यात वाहून गेलेत, भिजलेत। त्यामुळे जे आहे ते शैक्षणिक भविष्यसुद्धा आता या विद्यार्थ्याचं टांगणीला लागलं आहे। उद्याच्या भारताचं भविष्य या ठिकाणी घडत होतं, मात्र या पुरामुळे जे आहे ते आता हे भविष्यसुद्धा शिक्षणापासून वंचित राहते काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। शासन याचं पुनर्वसन करेल, नवी व्यवस्था करेल, मात्र अशा पद्धतीने झालेलं नुकसान आपण या ठिकाणी पाहतोय। हे ते एक मुख्याध्यापकाची वर्गखोली होती आणि याच खोलीत जे आहे ते सर्व या शाळेचे महत्त्वाचे कागदपत्र होते। आपण बघतो हे कपाट होतं, या कपाटातलं सुद्धा सगळं साहित्य भिजलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शिक्षकानं जे काही हाती लागतं तेवढं काढून घेतलंय, मात्र असं असलं तरी हे सगळी परिस्थिती या मुख्याध्यापकाची शाळेची या सगळी परिस्थिती या शाळेची पाहतोय, या वर्गखोलीची पाहतोय। असं नुकसान झालं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। गावात सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते। अनेक घरांची पडझड झाली, मात्र यातून जे आहे ते आता शाळाही सुटली नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 2 दिवसापासून या शाळेत फक्त शिक्षक येऊन जातात, एकाही विद्यार्थी या ठिकाणी फिरकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आपल्यासोबत या शाळेतील शिक्षकसुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमकं शाळेची काय नुकसान झाले, काय परिस्थिती आहे शाळेची, केव्हापासून ही शाळा बंद आहे आणि या ठिकाणी किती वर्गखोल्या होत्या, काय काय कागदपत्राचं नुकसान झाले, सर काय सांगाल? तुम्ही या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहात, काय नाव आहे, कशा पद्धतीने शाळेचं नुकसान झाले? मी हळळे आर.सी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणगाव येथील शाळेचा इन्चार्ज मुख्याध्यापक आहे। जवळपास 70 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत होते आणि 4 शिक्षक त्यापैकी 2 महिला शिक्षक आहेत। तर आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती अशा प्रकारची हे पूरस्थितीमध्ये शाळेची ही स्थिती झालेली आहे। गावातील सर्वात चांगली इमारत ही शाळेची होती, तर या शाळेच्या वरून देखील पाणी गेलेलं आहे आणि सर्व शाळेमध्ये चिखल साचलेला असून ही आमची डिजिटल क्लासरूम होती, ती सुद्धा सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वगैरे पाण्याखाली गेल्यामुळं शाळेचं फार नुकसान झालेलं आहे। सर प्रामुख्यानं कागदपत्र काय काय भेटलीत, वाहून गेलीत? सर शाळेची सर्वच कागदपत्रे इथं कपाटामध्ये बंद होती आणि आणखी आम्ही कपाट वगैरे उघडलेला नाही। सर्व पंचायत समक्ष कपाट उघडण्यात येईल। सर काय सांगा सर, तुमचं काय नाव आहे? माझं नाव बिरादर एस.व्ही. मी विषय शिक्षक गणित आणि विज्ञानचा। मी इथं जवळपास 7 वर्ष झालं कार्यरत आहे आणि इथं आमच्या इथं 70 विद्यार्थी शिकत होते। ते अचानक ढगफुटी असं सदृश्य झाल्यामुळं, ही नैसर्गिक आपत्ती अचानक आल्यामुळं आणि गावातील जवळजवळ 250 इथं पालक होते, ते सर्वजण अशा अचानक ह्याच्यामुळे राजू पाटील यांचा वाडा असल्यामुळे एकमेव इथं हे बचावले असं, आणि आमचे विद्यार्थी चिमुकले होते ते सहित वाड्याच्या ह्याच्यामुळे आज बघायला मिळतात किंवा सेफ आहेत। सर या शाळेचे शिक्षक म्हणून प्रशासनाकडे काय विनंती? असंच आहे, प्रशासनाकडे आमचं सगळंचे काय रेकॉर्ड आहे, सगळा रेकॉर्ड वाहून गेलेला आहे, काही आहे ते कपाटात बंद आहे, ते पाहून प्रशासनाकडून जे काही मदत लागेल आपत्ती व्यवस्थापकडून आमची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे। डिजिटल रूममध्ये काय काय होतं? डिजिटल रूममध्ये बघा, आमच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने पुरवलेले 10 टॅब्स आहेत आणि 2 LED TV आहेत आणि त्याचंही आता इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळं सगळं पाण्याने ते पाणी पूर्ण भरून होतं शाळेच्या आवारात, त्याच्यामुळं त्याचंही नुकसान झालेलं आहे। एवढं आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला की आमची जे काही मदत लागेल ते मदत करावी ही प्रशासनाकडे विनंती आहे। निश्चितच आपण बघतोय हे शाळेचे मुख्याध्यापक होते आणि शाळेचे विशेष शिक्षक होते। ज्या पद्धतीनं यांनी या सगळ्या शाळेची परिस्थिती सांगितली, जे शाळेची जे ते डिजिटल रूम भेटली, टॅब भेटल्यात आणि जे महत्त्वाचं शैक्षणिक कागदपत्र होते ते सुद्धा या पुराच्या पाण्यामुळे भेटलेत आणि ह्या गंभीर परिस्थिती या शाळेची आपण या ठिकाणी पाहतोय।
कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.